बातमी मुंबई महापौर पदावरून सुरू असलेल्या शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सची आहे। त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावेत हे विधान केलंय खुद्द एकनाथ शिंदेंनी। शिंदेंचं हे वक्तव्य म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिलेला गर्भित इशारा असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे मुंबईच्या महापौर पदाचा राजकीय सस्पेन्स आणखी वाढणार यात कोणतीच शंका नाही। मुंबईच्या हॉटेल ताज लँड एंडमध्ये शिंदेंनी त्यांचे नगरसेवक ठेवलेत, मात्र यामागे फोडाफोडीची भीती नसून नगरसेवकांना मार्गदर्शन सुरू असल्याचा दावा हा शिंदेंनी केलाय। तसंच हॉटेलमध्ये जाऊन नगरसेवकांची भेट घेतल्यानंतर शिंदेंनी त्यांना अनेक कानमंत्र देखील दिलेत। आता खरं म्हणजे बघा, तुम्हाला सांगतो, हे आता त्यांना त्यांची भीती आहे, त्यांच्या नगरसेवक, त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावे। महायुतीचा महापौर होताना काही जण नॉट रिचेबल असतील असा दावा करत शिवसेना नेते उदय सामंत यांनी नवा राजकीय सस्पेन्स निर्माण केलाय। तसंच 2019 मध्ये जो उठाव झाला त्यातून काही आत्मचिंतन करणं गरजेचं आहे। या लोकांनी शिंदेंना सल्ला देऊ नये असा खोचक टोलाही त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला लगावलाय। आजमध्ये स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेब आमच्या मुंबईच्या सगळ्या नगरसेवकांना भेटायला आलेले आहेत, त्यांना मार्गदर्शन करतायत। पण नॉट रिचेबलचा जो विषय आहे तो अगदी जबाबदारीनं सांगतो की महापौर पदाची ज्यावेळी निवडणूक होईल त्यावेळी कोण कोण नॉट रिचेबल असतील हे आपल्याला ब्रेकिंगनं कळेल। महापालिका निवडणुकांमध्ये मोठा फटका बसल्यानंतर आता अजित पवारांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये अजित पवारांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी बैठका घेतल्या। दौंड, इंदापूर, भोर, राजगुरुनगर अशा सर्व ग्रामीण भागातील कार्यकर्ते आणि स्थानिक नेते बैठकीसाठी उपस्थित होते। सोबतच मंत्री दत्तात्रय भरणे आणि रुपाली चाकणकर यांनीही बैठकीला हजेरी लावली। रोहित पवार देखील या बैठकीला उपस्थित होते। तर या बैठकीमध्ये अजित पवारांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्याची माहिती आहे। गेली 25 वर्ष पुणे जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा आहे आणि त्यामुळे तिथली सत्ताही टिकवण्यासाठी राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। म्हणूनच पुणे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एकत्रित लढण्याची शक्यता वर्तवली जाते। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा कंबर कसली आहे। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीनं अजित पवारांनी मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीमध्ये या प्रवेशामुळे मोठी उलथापालथ होणार असल्याची चर्चा आहे। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आघाडी करू, ज्या ठिकाणी आघाडी होणार नाही त्या ठिकाणी स्वबळावरती काँग्रेस लढेल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी दिली आहे। मुंबईमध्ये काँग्रेसची बैठक पार पडली। या बैठकीनंतर सपकाळ बोलत होते। पहिल्या दिवशीपासून काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आम्ही कसे सामोरे जाणार आहोत हे आपल्याला जे सांगितलं त्याच अनुषंगाने आम्ही प्रत्येक निवडणुकीला सामोरे जात आहोत। जिथे स्वबळावर शक्य असेल तिथे स्वबळावर निवडणूक आम्हाला लढायची आहे। तिथलं स्थानिक नेतृत्व हे आघाडी करण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी सूचना करत असेल तर ती आघाडी तिथे आम्हाला करायची आहे आणि इंडिया अलायन्स आणि समविचारी यांच्यासोबतच आम्ही आघाडी करणार आहोत आणि शक्य तिथे आम्ही स्वबळावर निवडणूक लढणार आहोत। ही जी आमची असणारी पॉलिसी आहे ती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतली ती कायम राहील। कोल्हापुरात भाजप शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का देण्याच्या तयारीत आहे। शरद पवारांचे नेते समरजित घाटगे यांनी महायुतीच्या बैठकीला हजेरी लावली, तर त्यांच्या प्रवेशाबाबत विचारणा केली असता पक्षप्रवेश ही केवळ टेक्निकल बाब असून लवकरच घोषणा होईल। तर घाटगेंचे कार्यकर्ते आगामी निवडणुका या कमळ चिन्हावरती लढतील असं सूचक विधान भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे। समजराजे आता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या ब्रॉड फोल्डमध्ये आलेले आहेत। प्रवेश नावाची टेक्निकल गोष्ट होईल। पुढचे सगळे वाटचाल केली तर भाजप आता आमच्या मांडीला बसले होते आणि त्यांची वाटचाल आमच्या बरोबर होईल। ते बीजेपीमध्ये प्रवेश करून बीजेपीचं नेते होणं एक टेक्निकल प्रोसेस राहिली ती होईल।
सातारा शहरातील शिवतीर्थावरील छत्रपती शिवरायांच्या 40 फूट उंच पुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. शिल्पज्ञ अनिल सुतार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शिवतीर्थ परिसराची पाहणी करून कामाबाबत चर्चा केली. प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरीनंतर 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या मुहूर्तावरती भूमिपूजन होणार आहे. या आराखड्यासाठी 2.5 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून लष्करी वेशातील एकमेव शिवपुतळ्याच्या उंची वाढीला प्रत्यक्ष चालना मिळाल्याचं मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केलं आहे. हा पुतळा आता सगळा जो परिसर इथला वाढलेला आहे या परिसराच्या मानानं आता हा पुतळा जो आहे हा छोटा दिसतोय. मोठा पुतळा इथं व्हावा याच पद्धतीचा पुतळा व्हावा ज्या याच्यामध्ये आता आहे आणि त्याचं काम हे आपण आज नगरपालिकेच्या माध्यमातून आता सुरू करतोय. नगरपालिकेनं यासाठी 2.5 कोटीची तरतूद पण करून ठेवलेली आहे. वर्धाच्या बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये जंगल सफारीसाठी रहाटी आणि ढगा इथं 2 नवीन गेट तयार करण्यात आलेत. या गेटचं लोकार्पण पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आलं. यामुळे पर्यटकांना 4 गेट उपलब्ध झालेले आहेत. तर इथल्या 5 गावांचं लवकरच पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे आणि त्यासाठी मंजुरी मिळाली असून निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे. प्रजासत्ताक दिनापासून पश्चिम रेल्वे मार्गावरती 12 नव्या एसी लोकल फेऱ्या या सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये 6 लोकल फेऱ्या अप मार्गावरती तर 6 लोकल फेऱ्या या डाऊन मार्गावरती वाढवल्या जाणार आहेत. त्यापैकी 4 एसी लोकल फेऱ्या या विरार ते चर्चगेट मार्गावरती तर 2 नव्या एसी लोकल भाईंदर ते चर्चगेट मार्गावरती सुरू केल्या जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून एसी लोकलमध्ये खूप गर्दी होत असल्याच्या नोकरदार वर्गाकडून तक्रारी येत होत्या आणि त्याची दखल घेत रेल्वे प्रशासनानं रेल्वे फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. पुण्यात आजपासून 23 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026चं आयोजन करण्यात आलंय. या ग्रँड चॅलेंज टूर निमित्त 19 जानेवारीला पुण्यातील प्रमुख रोडवरती असणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. त्याबरोबरच वाहतुकीत देखील बदल करण्यात आलेत. या स्पर्धेसाठी प्रोलॉर रेस आज पुणे शहरामध्ये येणार असून सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत फर्ग्युसन कॉलेज, गणेश खिंड रोड, जंगली महाराज रोड या मार्गांना जोडणारे रस्ते हे वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. येत्या मंगळवारपासून मुंबईतील काही भागांमध्ये कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे. 20 ते 22 जानेवारी दरम्यान जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे दादर, अंधेरी, भांडूप, वांद्रे पूर्व आणि घाटकोपरच्या काही भागांमध्ये पाणीपुरवठा हा बंद किंवा कमी दाबानं होईल. MMRDAच्या मेट्रो लाईन 7 अ प्रकल्पासाठी अप्पर वैतरणा मुख्य जलवाहिनीचा काही भाग हा वळवण्यात आलाय. त्या जलवाहिनीचे छेद जोडणीचं काम हे पालिकेतर्फे करण्यात येणार आहे. तर या कामासाठी 44 तासांचा अवधी लागणार आहे आणि त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेनं केलं आहे. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विविध रंगही बघायला मिळाले. ज्याप्रमाणे सामाजिक संदेश देणारे फलक घेऊन अनेकांनी यामध्ये सहभाग घेतला होता, त्याप्रमाणे संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यातून यंदा संस्कृत भारती कोकण प्रांतानं सहभाग घेतला होता. जवळपास 30 कार्यकर्ते सहभागी झाले होते आणि यावेळी कार्यकर्त्यांनी हातामध्ये फलक घेऊन संस्कृत प्रसाराचं कार्य केलं. तर शिवाय धावपटूंना देखील त्यांनी प्रोत्साहन दिलं. शिवम ज्ञानदेव निकम यांनी आयोजित केलेल्या राजधानी सातारा जिल्हास्तरीय गडदुर्ग स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 18 जानेवारी रोजी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी श्री कौस्तुभ फडतरे, पंकज चव्हाण, प्रतीक बर्गे, साहिल जाधव, चैतन्य पंडित, प्रथमेश जाधव, निखिल मांढरे त्याबरोबरच रक्षक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबईच्या ओशिवारा परिसरामध्ये गोळीबार झाल्याची माहिती आहे. नालंदा सोसायटीवरती एका अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केलाय. दरम्यान गोळीबार करून आरोपी फरार झाला असल्याची माहिती आहे. सुदैवानं यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. पोलिसांकडून या सगळ्या घटनेचा तपास हा सध्या करण्यात येतो. चिपळूणमधले भाजपचे पदाधिकारी मंदार मंगेश कदम यांच्यावरती पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मंदार कदम यांनी लग्नाचं आमिष दाखवून धमकी देऊन शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करत कदम यांच्या विरोधामध्ये अल्पवयीन मुलीनं तक्रार दाखल केली आहे. कदम यांच्याकडून आपण गर्भवती राहिल्याचाही आरोप या अल्पवयीन मुलीनं तक्रारीमध्ये केलाय. तर या मुलीच्या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी मंदार कदम यांच्या विरोधात पोस्को कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे.
खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणी राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा प्रवक्ते भरत भगत यांची चौकशी करण्यात आली. काळोखे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि भरत भगत यांची चांगली मैत्री आहे, त्यामुळे काळोखे कुटुंबियांना भरत भगत यांच्यावर देखील चौकशीची मागणीही त्यांनी केलेली होती. पोलिसांनी भगत यांना चौकशीसाठी बोलावलं आणि त्यानंतर भगत हे चौकशीसाठी पोलीस स्टेशनला हजर झाले होते. आता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या प्रकरणाचा पुढील तपास रायगड पोलीस करतायत. राजकीय वैमनस्यामधून 26 डिसेंबर 2025 ला मंगेश काळोखेंची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. कल्याणमधील हाय प्रोफाईल मोहन प्राईड इमारतीमध्ये एका लग्न समारंभादरम्यान 40 ते 50 जणांना विषबाधा झाल्याची माहिती आहे. हळदी समारंभामध्ये जेवण केल्यानंतर उपस्थितांना विषबाधा झाली आणि त्यानंतर वरपक्षानं लग्नच रद्द केलं. दुसरीकडे वधूसह तिची आई आणि बहीण यांना देखील विषबाधा झाली. या घटनेनंतर वधूला मोठा मानसिक धक्का बसलाय. या प्रकरणी संबंधित केटरर्सवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी ही मुलाचे वडील पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी या संबंधीची तक्रार देखील दाखल केली आहे आणि यानंतर पोलीस चौकशी करून कारवाई करणार असल्याची माहिती कल्याण खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिली आहे. नांदेडच्या किनवट तालुक्यातील उनकेश्वर जवळ होमगार्डांना घेऊन जाणाऱ्या बसचा मोठा अपघात झालाय. या अपघातामध्ये 7 जण गंभीर तर 42 जण हे किरकोळ जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी यवतमाळला हलवण्यात आले. तर महापालिका निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी हे 49 होमगार्ड पुण्याला गेलेले होते आणि तिथून चंद्रपूरला परत जात असताना हा अपघात झालाय. नागपूरमध्ये एक भीषण आणि दुर्दैवी घटना ही उघडकीस आली आहे. महापालिकेसाठी कचरा संकलनाचं काम करणाऱ्या एका खासगी कंपनीच्या सफाई कामगाराचा कचरा विलगीकरण यार्डमध्ये काम करत असताना ढिगाऱ्याखाली चिरडून मृत्यू झाला. या घटनेनंतर कर्मचारी संघटना आणि मृतांच्या संतप्त नातेवाईकांनी मृताच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याच्या मागणीसाठी सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केलं. दरम्यान प्रशासनानं तातडीनं दखल घ्यावी अशी मागणी देखील आंदोलकांनी केली आहे. रत्नागिरी खेड शहरामध्ये एक वेगळा आणि अत्यंत रोमांचक उपक्रम पार पडला. लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या वतीनं एरो मॉडेलिंगचे डेमो प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. येत्या 23 जानेवारी रोजी होणाऱ्या हवाई दलाच्या विमानाच्या प्रतिकृतीच्या प्रात्यक्षिकाचा हा डेमो शो खेडमधील पाटीदार भवनामागील मैदानामध्ये पार पडला. या झालेल्या प्रात्यक्षिकास लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे पदाधिकारी, शिवचैतन्य नगरी सहकारी पतसंस्थेचे अधिकारी आणि तालुका शिक्षण विभागाचे अधिकारी हे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश मुलांना विज्ञानाची आवड निर्माण करणं, त्यांच्या मनामध्ये हवाई विज्ञानाविषयी कुतूहल जागृत करणं आणि करिअरच्या नवीन संधीची दारं उघडणं हा आहे. तर हवाई विज्ञानाची ओळख करून देणाऱ्या या रोमांचक शोमुळे तालुक्यातील मुलांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळाली. बीड जिल्ह्यामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्य कर अधिकारी सचिन जाधव यांचा मृतदेह त्यांच्याच गाडीमध्ये संशयास्पद अवस्थेमध्ये आढळून आला. बीडजवळील कपिरधारवाडी परिसरामध्ये ही घटना उघडकीस आली आहे. यामुळे प्रशासकीय वर्तुळामध्ये एक मोठी खळबळ उडाली आहे. सदर ठिकाणी फॉरेन्सिक्स टीमच्या माध्यमामधून पंचनामा करण्यात आला. पीएम रिपोर्ट नंतर जाधवर यांच्या मृत्यूचं कारण हे समोर येईल, परंतु या प्रकरणामध्ये पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली असताना पोलिसांना मृतदेहाजवळ सुसाईड नोट ही आढळून आली. या सुसाईड नोटच्या आधारे संबंधितांची चौकशी आणि कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कल्याण डोंबिवलीतील श्री मंगलगडावरती अखेर फ्युनिक्युलर ट्रॉली भाविकांच्या सेवेमध्ये दाखल झाली आहे. मंगलगडावरील हे देशातील सर्वात लांब पल्ल्याचं असून भाजप आमदार किसन कथोरे, सुलभा गायकवाड यांच्या हस्ते लोकार्पण झालं. 2012 मध्ये सुरुवात झालेला हा प्रकल्प अखेर 2026 मध्ये पूर्ण झालाय. एकनाथ शिंदेंच्या काळामध्ये या प्रकल्पाला गती मिळाली, मात्र प्रत्यक्षात लोकार्पणावेळी शिवसेनेचे नेते अनुपस्थित असल्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधाण आले. हिंगोलीच्या सारंगवाडीमध्ये वीरशैव समाजाचे दैवत सारंगस्वामी महाराजांच्या यात्रेचं यंदा 531वं वर्ष आहे. या यात्रा महोत्सवाला भाजी यात्रा महोत्सव म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या यात्रेसाठी एक महाकाय कढाईमध्ये 150 क्विंटल भाजीपाला एकत्र करत महाप्रसाद तयार केला जातो. हा महाप्रसाद खाल्ल्यानंतर भक्तांना कोणताही आजार होत नाही अशी आख्यायिका आहे आणि त्यामुळे महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते.
डोंबिवली ठाकुर्ली ते चोळेगाव परिसरामध्ये राष्ट्रसेविका समितीच्या वतीनं द्विधारा सघोष पथसंचलन करण्यात आलं. या पथसंचलनामध्ये ठाणे जिल्ह्यातील अनेक राष्ट्रसेविका सहभागी झालेल्या होत्या. त्याबरोबरच कोकण प्रांतातील इतर भागामध्ये देखील हे पथसंचलन काढण्यात आलं. राष्ट्रसेविका समिती ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी समविचारी अशी महिलांचं संघटन आहे. समितीच्या माध्यमामधून महिलांमध्ये जनजागृती करण्याचं आणि देशभक्ती जागवण्याचं काम हे करण्यात येतं. सामूहिकतेचं प्रतीक, समरसतेचं प्रतीक म्हणून संचलनाकडे बघितलं जातं. ही पावलं जुळवत चालणं आहे. तशाच पद्धतीने आपलं मन जुळवायचं आहे. आणि कशासाठी जुळवायचं आहे तर एकत्रित राहण्यासाठी, या देशाचा विचार करण्यासाठी आणि या देशाचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी असा विचार घेऊन हा संचलनाचा उपक्रम असतो. अमरावतीमध्ये भाजपा आमदार प्रवीण तायडे यांनी बहिरम यात्रेमध्ये आमदार हिंद केसरी जनकी शंकरपटाचं आयोजन केलं. विदर्भातील प्रसिद्ध असलेल्या बहिरम यात्रेला कालपासूनच सुरुवात झाली आहे. 20 तारखेपर्यंत ही शर्यत सुरू राहणार आहे. बैलगाड्या या शर्यतीमध्ये विदर्भातील बैलजोड्या या मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या. चंद्रपूर महापालिकेमध्ये महापौर आणि गटनेते पदासाठी काँग्रेसमध्ये अंतर्गत चढाओढ ही सुरू झाली आहे. पक्ष निरीक्षकांसमोर वर्चस्व दाखवण्यासाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये ही चढाओढ सुरू आहे. विजय वडेट्टीवार यांनी विजयी झालेल्या काँग्रेसच्या 14 ते 15 नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवलंय, तर काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी देखील त्यांच्या समर्थक नवनिर्वाचित नगरसेवकांना हैदराबाद इथे रवाना केलंय. महापौर आणि गटनेता निवडण्यासाठी काँग्रेसचे निरीक्षक चंद्रपुरामध्ये आल्यानंतरच हे सर्व नगरसेवक चंद्रपुरात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही आणि त्यामुळे कार्यकर्ते हे नाराज झालेत. म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपच्या पराभूत उमेदवारांच्या समर्थकांची समजूत काढली आहे. अनेक लोकांना वाटतं मी मंत्री व्हावं, पण नुसतं वाटल्यानं होत नसतं. तुमच्या मनासारखा नगरसेवक पाहिजे असेल तर आत्तापासूनच काम करा, असं आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. अपनी टोटल उससे ज्यादा होती है तो फिर हाईकोर्ट जाएंगे, मगर अपने लिखी हुई टोटल कम है. अब कोई तो भी हवा में बाकी लोग आए ऐसा कर दिया. अब बात रही कि अभी जैसे कोई बोल रहे थे हमको यही नगर सेवक चाहिए. जी सर, हमको ये ऐसा कभी चाहिए, ऐसा नहीं होता. बहुत लोगों को मैं भी मंत्री चाहिए, इसलिए मैं नहीं हो सकता. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्यानं काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांना भावनिक आणि प्रेरणादायी संदेश दिलाय. हा पराभव अंतिम नसून भविष्यातील संघर्षासाठी आत्मपरीक्षणाची संधी असल्याचं प्रणिती शिंदेंनी स्पष्ट केलंय. तर निवडणुकांदरम्यान बलाढ्य धनशक्ती, सत्तेचा दुरुपयोग, प्रशासकीय यंत्रणांचा गैरवापर तसंच धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रभाव असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. जिल्हा परिषद निवडणुका तोंडावरती असताना बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय. माजी आमदार संगीता ठोंबरेंनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ठोंबरेंच्या प्रवेशामुळे केज तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद ही वाढली आहे. राज्यातील 29 महापालिका निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी एमआयएमनं जोरदार मुसंडी मारली. मात्र नाशिकच्या मालेगावात माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखालील नव्यानं स्थापन झालेल्या इस्लाम पार्टीनं एमआयएमची ही घोडदौड अवघ्या 21 जागांवरती रोखली आहे. मालेगावामध्ये इस्लाम पार्टीनं 35 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून मुसंडी मारली. मुस्लिमांचा पक्ष म्हणून आरोप झालेल्या इस्लाम पार्टीनं हिंदू आणि दलित यांना देखील उमेदवारी दिली, तसंच ते निवडून देखील आले. मालेगांव महानगर पालिका इलेक्शन हुआ, रिजल्ट सामने आया. हमें हमारी उम्मीदों से कम सीटें मिली, लेकिन फिर भी अल्हम्दुलिल्लाह आज हम इस पोजीशन में है 21 सीटें मिलने के बाद कि हमारे लिए कई ऑप्शन हैं. मेयर बनाना हमारी तरजीहात में था, लेकिन मेयर बनाने के लिए जो सीटें दरकार थी आज हमें उतनी सीटें नहीं मिली. एमआईएम के सेकंड टर्म आमदार है, सेकंड टाइम निवड़ के आए और यहाँ पर विकल्प है, पर्याय व्यवस्था. यहाँ पर मेरे जैसे कार्यकर्ता है जो एमआईएम जो जातिवाद पक्ष है उसको हम यहाँ की जनता को हम जागरूक करते हैं. तो एमआईएम क्या है, तो इसके लिए यहाँ पे विकल्प है, यहाँ पर्याय व्यवस्था है.
इसके लिए यहाँ पर हमने एमआईएम को ब्रेक किया, रोका हमने। हम 35 पे गए, वो 21 पे आ गए। भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपच्या वतीनं प्रभाग क्रमांक 17 मध्ये भव्य विजय रॅलीचं आयोजन करण्यात आलं। रॅलीमध्ये विजयी उमेदवार संतोष शेट्टी, सुमित पाटील, नंदिनी गायकवाड, रजिता कोंडा यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक हे सहभागी झाले। पद्मनगर येथील राम मंदिरामध्ये दर्शन घेऊन रॅलीची सुरुवात झाली। ढोल ताशा, डीजे आणि फटाक्यांच्या आतषबाजीसह रॅलीमध्ये भाजप जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दुमदुमला। या रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 17 मध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला। राज्यामध्ये 15 जानेवारीला महानगरपालिकेच्या निवडणुका या पार पडल्या। वसई विरार महानगरपालिका निवडणुकीमध्ये 42,000 मतं नोटाला पडल्यामुळे एकच खळबळ उडाली। या महापालिकेमधून एकूण 11,26,400 मतदार हे नोंदणीकृत होते। यापैकी 6,43,427 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। या महापालिकेमध्ये एकूण मतदानाची टक्केवारी ही 57.12 इतकी नोंदवली गेली आणि यापैकी 42,207 मतं ही नोटाला पडल्यामुळे मतदारांच्या नाराजीचं चित्र हे स्पष्ट झालंय। कल्याणपूर्व भागातील कैलासनगर परिसरामध्ये धक्कादायक प्रकार घडलाय। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती प्राणघातक हल्ला करण्यात आला। अंबादास कांबळे असं जखमी कार्यकर्त्याचं नाव असून किरण पावशे या व्यक्तीनं मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे। किरण पावशे हा महापालिका निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या एका अपक्ष उमेदवाराचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येते। हा म्हणून मला मारलं, तुला खलास करत जाईन असं तसं बोलत होता। किरण पावशे, किरण पंडित पावशे त्याचं नाव। कारवाई मी मला बोलवून घेतलं त्यांनी, मला मारहाण केली। मी त्याला धक्का मारला माझा जीव वाचवण्यासाठी। पाठीमागून त्यांनी लोकांनी फायटर होता, त्यांनी काढला, त्याच्यातून मारला। नवी मुंबईत कोपरखैरण्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीय व्यक्तीला मारहाण केली आहे। निवडणुकीच्या निकालानंतर सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या व्यक्तीनं राज ठाकरेंची टिंगल उडवली होती आणि यावरती राग व्यक्त करून मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली आहे। नंदुरबारमध्ये राजकीय वातावरण हे तापलेलं असून शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे। दरोडा आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत दाखल गुन्ह्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली। उपनगराध्यक्षपदी मुलगा प्रथमेश चौधरी यांची निवड झाल्यानंतर विजयी मिरवणूक काढण्यात आली। या वादातून शिरीष चौधरींच्या घराची तोडफोड करण्यात आली आणि दरम्यान अटकेनंतर चौधरी यांची प्रकृती ही बिघडल्यानं त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। या प्रकरणामुळे नंदुरबारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 5 दिवसांच्या दावोस दौऱ्यावरती आहेत। जागतिक गुंतवणूक परिषदेच्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित लावणार आहेत। या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्यावरती राज्य सरकारचा भर असणार आहे। पुढील 5 वर्षांमध्ये विकसित राष्ट्रांच्या राजधान्यांपेक्षा मुंबई प्रगत दिसेल अशी प्रतिक्रिया ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडतर्फे आयोजित स्वागत समारंभामध्ये मुख्यमंत्री बोलत होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।